कोण आहात तुम्ही? आजी आम्हाला त्या नदीबद्दल माहिती हवी होती. नदीबद्दल? हो. कशाला पाहिजे माहिती तुम्हाला? लाईट आली. अवनी? गार्गी, कोण अवनी? अवनी ती मी आजी कोणच आहे? बाळा हे घे चॉकलेट घे. बाळा घे ना, घाबरू नको. चॉकलेट खाल्लं नाही तू बऱ्याच दिवसात. घे घे खा. आजी आम्हाला सांगा ना, त्या नदीबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? पोरांनो, कशाला नादी लागताय त्या नदीच्या? त्या नदीनं माझ्या सुनेला आणि मग लेकाला बी खाल्लं. आजी आम्हाला प्लीज सांगा ना, काय झालं होतं? काय सांगू तुम्हाला? काहीतरी हाय त्या नदीपाशी. जो पण त्या नदीपाशी जातो तो परत येतच नाही. ती सोनू 2 वर्षाची होती तेव्हा तिची आई पाणी भरायला म्हणून गेली आणि रातच्याला परतच नाही आली. सकाळी आलं ते तिचं प्रेतच आलं. काय सांगू तुम्हाला? निंबाळकरला सांगावं लागेल. त्याला रिन्युएशनच्या वेळेस ना त्या आधी खिडक्या बदल माबा. त्याच्या आवाजाने एखाद्याचा जीव जायचा. ठरवायचं काय? मी जाते ना कॅमेरा घेऊन. बघ, लांडगे हाऊसच्या वेळेस आपलं ठरलं होतं, तू एकटीने जायचं नाही. आणि अशा ठिकाणी तर नाहीच नाही. हे बघ, ट्रस्ट मी, मला काही होणार नाहीये. आणि गार्गी, आपण ह्या आधी ज्या लोकेशन्सला शूट केलंय ती फक्त घरं होती. आता ही एक मोठी नदी आहे. प्लीज आपण रिस्क नको घेऊया. हो गार्गी, बरोबर बोलते रुचिता. तू प्लीज नको ना जाऊ शकते. प्लीज तुम्ही रिलॅक्स व्हा, मला काही होणार नाहीये. आम्ही सगळे सांगतोय तुला, तरी ऐकायचं नाही ना. शो बद्दल लोकांना जे प्रॉमिस केलंय ते तुला तोडायचं नाहीये बस. बट इट्स टू रिस्की. ती आय कम्प्लिटली अंडरस्टँड. कसं आहे ना, आतापर्यंत मी जिथे गेले तिथे आत एक्झॅक्टली काय घडतंय तुम्हाला माहितच नव्हतं, कारण तुम्ही बघूच शकत नव्हता. पण ही जागा ओपन जागा आहे, तुम्हाला दिसणार आहे मी कुठे, मी काय करते, काय होतंय. त्यामुळे मग तुम्ही टेन्शन नका घेऊ. अगं गार्गी, ही टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे. टेन्शन घेऊन किंवा घाबरून कुठलंही काम आपलं होऊ शकत नाही. मी सांगतेय ना, तुम्ही मला बघा आणि मुळात जर का तुम्हाला काही ऑड वाटलं तर तुम्ही मला सांगा, बोलवा, हाक मारा, मी येते लगेच. मोहन गाईज, प्लीज टेन्शन नका घेऊ. हा, काही होणार नाहीये. चला
निघते मी. आलो रे. निलय पुढे. प्लीज आय मीन नको ना यूज. कॅमेरा सेटअप नको करू. तुला कॅमेरा सुद्धा नको आहे का? सॉरी. झाला कॅमेरा सेटअप. थँक्यू. आता काय तुला सगळेच येतं, त्यामुळे कॅमेरा कसा ऑपरेट करायचा हे मी तुला सांगायची गरज नाही, नाही का? निलय हे बघ, जे काय करशील सांभाळून कर. काही लागलं तर हाक मार, आम्ही इथेच आहोत. या थँक्यू. माझीच चूक झाली. गार्गी कुठेच सुरक्षित नाही. तिच्यावरचं संकट टळे. निघले दादा. हे बघा, आपल्याला सगळ्यांना गार्गीकडे नीट लक्ष द्यायचं. हो दादा. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. हा, नदीचा काठ नेहमीच आपल्या सगळ्यांना रम्य आणि सुंदर वाटतो. आपल्या सगळ्यांनाच नदीजवळ घालवलेला वेळ हा खूप छान वाटतो. पण जर हीच नदी रात्रीचं एक वेगळं रूप घेत असेल तर? मी आत्ता अशा एका नदीजवळ आहे जी दिसताना तुम्हाला जरी रम्य आणि सुंदर दिसत असली तरी सुद्धा रात्री ही खूप वेगळी आणि भयानक रूप घेते. असं म्हणतात की रात्री इथे येणारी लोक जिवंत पुन्हा कधीच जात नाही. पण आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ह्या सगळ्यात खरंच काही तथ्य आहे की या सगळ्या भाकड कथा आहेत. चला तर मग बघूया. हे धुकं बघा केवढं आलंय. गार्गीला या संकटातून बाहेर काढायला हवं. तिची समजूत काढायला हवी.
अरे गार्गी दिसत नाहीये. पटकन गार्गी 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 गार्गी